In last lecture, we have discussed about a statistics. In a statistics, we have discussed about a different data. That is, first one is a random data, second one ungrouped data, and third one is an grouped data. Right? In our 10th standard, we have studied a different way of calculation of mean, median. ठीक आहे. आता त्याच गोष्टी आपण इथं फंडामेंटल मध्ये किंवा फाउंडेशन मध्ये रिवाइज करत होतो. ठीक आहे. बट काल काही कारणामुळे अचानक लाईट गेली आणि आपला जो काही लेक्चर आहे तो थोडासा स्टॉप झाला होता. ठीक आहे. करेक्ट आहे. तर आज आपण त्याला थोडंसं काय करू, कंटिन्यू करू. काल कोणी डेटा लिहून घेतला होता का? हो. हो. चलो मग आता थोडासा कालचा जो डेटा आहे ना थोडासा आपण रिपीट करू आणि कॅल्क्युलेशन त्याच्यानुसारच करू, म्हणजे आपल्याला सोपं होईल. फाइंड काय काय करायचं आपल्याला, फर्स्ट फाइंड आउट करायचंय मीन आणि सेकंड फाइंड आउट करायचंय ते म्हणजे काय, मीडियन. ठीक आहे. आता मी टाइमपास न करता डायरेक्टली जो काय डेटा होता तो डेटा लिहितो. चेक करा, इथं होता XI आणि इथं होता FI. XI आय थिंक इन द मल्टिपल ऑफ 2 होतं. ठीक आहे. दॅट इज 0 अगेन 2 4 6 8 आणि 10. करेक्ट आहे, रॉंग आहे? चलो. आणि फ्रिक्वेन्सी जी होती ती आता तुम्हाला सांगावी लागेल कारण मी लिहिलेली नाही. हा 2 हा 2 5 5 12 12 18 18 15 16 15 15 1 5 हा 8 काय होतं? 8 मग आपण इथपर्यंत पोहोचलो होतो आय थिंक सो. इथं समेशन ऑफ FI कॅल्क्युलेट केलं होतं, त्यालाच आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणलं होतं. आणि किती आलं होतं रे? अरे प्लीज प्लीज प्लीज, हे कॅल्क्युलेशन किती आलं होतं? 60 आलं होतं. राईट आहे. इथपर्यंत झालं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, नेक्स्ट जे कॅल्क्युलेशन आहे ते काय होतं, FI इंटू XI कॅल्क्युलेशन केलं होतं. या दोघांचा गुणाकार 0 गुणिले 2 किती येतं रे? 2 0 2 5 जा 10 हा 48 108 हा 120 80 इथपर्यंत झालं होतं. आता फक्त समेशन ऑफ FI इंटू XI कॅल्क्युलेट करायचं होतं. हा ते गेलं होतं 200 300 356 366. आय थिंक हे पण झालं होतं. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? आता फक्त नीट लक्षात, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मीन व्हॅल्यू. मीन इज इक्वल टू, इथे मी थोडीशी जागा सोडतो. ठीक आहे. मीन इज इक्वल टू काय करायचंय, मीन इज इक्वल टू समेशन ऑफ FI इंटू XI डिवायडेड बाय समेशन ऑफ FI असं लिहायचं. ठीक आहे. आता समेशन ऑफ FI आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, समेशन ऑफ FI कॅल्क्युलेट केलेलं आहे, समेशन ऑफ FI XI कॅल्क्युलेट केलेलं आहे. दिस इज 366 डिवायडेड बाय समेशन ऑफ FI इज ए 60. करेक्ट आहे. हा तर हे किती येईल रे, चेक करा. 36.1. कोणाला काही अडचण आहे का? म्हणजे तुमची मीन व्हॅल्यू किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ज्याला की आपण X बार असं म्हणणार आहेत, X बार ची व्हॅल्यू किती येईल, 6.1 आली. हे कळालं का ते सांगा मला. हो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही? चलो, जर इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल, ठीक आहे, एकच मिनिट. अच्छा
ठीक आहे. तर एक्स बारची व्हॅल्यू किती आली? 6.1. 6.1. ठीक आहे. आता चेक करा, हे झालं तुमचं कोण? मीन. आता तुम्हाला काय काढायचंय? मीडियन. आता मीडियन जर चूज करायचे असेल, काय करायचं आता आपल्याला? मीडियन कॅल्क्युलेट करायचंय. काय कॅल्क्युलेट करायचंय? मीडियन. मीडियन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? आधी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करावं लागेल. काय कॅल्क्युलेट करावं लागेल? CF स्टँड फॉर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ते पण कुणासाठी? लेस दॅन साठी. कुणासाठी? लेस दॅन साठी. क्लिअर? आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इन द सेन्स, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इन द सेन्स ते सांगतो, नीट लक्षात आहे. इथे चेक करा, 0 मार्क पडणार किती जण आहेत? 2 जण. 2 मार्क पडणार किती जण आहेत? 5 जण. 4 मार्क पडणार किती जण आहेत? 12 जण. तर 6 मार्क पडणार किती जण आहेत? 18 जण. 8 मार्क पडणार किती आहेत? 15 जण. आणि 10 मार्क पडणार किती जण आहेत? 8 जण. कळालं? आता आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन काढायचंय, म्हणजे काय करायचंय? 0 किंवा 0 पेक्षा कमी मार्क पडणारे स्टुडंट किती आहेत? 2 आहेत. मी काय बोलतो ते चेक करा. 0 किंवा 0 पेक्षा कमी मार्क पडणारे स्टुडंट किती आहेत? 2 जण आहेत. आता मी काय बोलतो चेक करा. 2 किंवा 2 पेक्षा कमी मार्क पडणारे स्टुडंट किती आहेत? जेव्हा मी 2 किंवा 2 पेक्षा कमी म्हणेन तर 0 मार्क वाले बी त्याच्यात येतील. 2 पेक्षा कमी मार्क पडणारे म्हणजे 0 वाले येतील का? ठीक आहे. तर 7 होईल. 4 किंवा 4 पेक्षा कमी, 4 किंवा 4 पेक्षा कमी मध्ये काय येईल रे? 12, 5, 7 म्हणजे किती? 2 किती येईल? 22 किती येईल? 19 येईल का? 19. चलो 19 येईल. आता चेक करा, 6 किंवा 6 पेक्षा कमी, 37 येईल. त्याच्यानंतर 8 किंवा 8 पेक्षा कमी किती येईल? 52 येईल. आणि 10 और 10 लेस दॅन किती येईल? ते म्हणजे काय येईल तुमचं? 60 येईल. हे कळालं का? पक्का? आता जे शेवटची व्हॅल्यू आली ती n च्या इक्वल टू आलेली असते, त्याला काय करायचं? n/2 कॅल्क्युलेशन करायचं. काय करायचं? n/2 कॅल्क्युलेशन करायचं. मग काय रे? 60 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 30. अजून मीडियन आली नाही. आता काय करायचं ते सांगतो. आता काय करायचंय? मग चेक करायचं, हे जे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ही 30 कुठल्या कॅटेगरीत येते ते चेक करायचंय. 30 कुठल्या कॅटेगरीत येते? 2 किंवा 2 पेक्षा कमी मध्ये 30 येते का? नाही. 7 किंवा 7 पेक्षा कमी मध्ये 30 येते का? नाही. 19 किंवा 19 पेक्षा कमी मध्ये 30 येते का? नाही. 37 किंवा 37 पेक्षा कमी मध्ये 30 येते का? यस. हे जे आहे, आता मी थोडस इथे कलर चेंज करतो, चेक करा. हा जो आहे तुमचा काय? मीडियन ग्रुप असल्यासारखा आहे. हे काय तुमचा? मीडियन ग्रुप आहे. आणि याच्यामध्ये जे काय XI ची व्हॅल्यू असेल, जे काही XI ची व्हॅल्यू असेल ते तुमची मीडियन असेल. म्हणजे या केस मध्ये मीडियन किती आली कळाला? मीडियन, मीडियन किती आहे? 6. मीडियन किती आहे? m इज इक्वल टू किती आहे? 6. हे 6 कसं आलं कळालं का? पक्का कळालं? चलो, मीन आणि मीडियन कसं काढायचं कळालं पक्का? हा कुठला डेटा आहे? अनग्रुप डेटा. अनग्रुप डेटा आहे. ठीक आहे. अनग्रुप डेटाचं मीन आणि मीडियन कसं काढायचं कळालं? चलो, आता एक लास्ट टाइपचा डेटा आहे, त्याला आपण ग्रुप डेटा म्हणतो. ते ग्रुप डेटा तुम्हाला जर काढता आला तर मग बाकीच्या गोष्टी आपण कव्हर अप करू शकतो. ठीक आहे. तर आपण कॅल्क्युलेशन करू कोणत्या डेटासाठी? ग्रुप डेटा. ग्रुप डेटासाठी. आता ग्रुप डेटासाठी जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचंय, कोणत्या कोणत्या काय काढायचंय? एक काढायचंय मीन, सेकंड काढायचंय मीडियन. आता नीट लक्ष द्या, इथं मीन 3 मेथडनी काढला जाते. आठवते का? चेक करा. मीन किती मेथडनी काढला जातो? फर्स्ट. कुठल्या मेथडनी? कुठल्या मेथडनी?
डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडनी. सेकंड कुठल्या मेथडनी? अज्युम्ड मीन मेथड. मीन मेथडनी. ठीक आहे. आणि थर्ड आहे स्टेप डिव्हिजनल मेथड. डेविएशन मेथडनी. कुठल्या मेथडनी? स्टेप डेविएशन मेथड. कळालं? हो. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? नाही. चलो, म्हणजे तुम्हाला 3 मेथडनी मीन काढता आलं पाहिजे. बट आपण याच्यापैकी कुठली घेणार आहेत? फक्त डायरेक्ट मेथड घेणार आहेत, कारण एक्झामला जे काही मेन एक्झाम असेल MSBT ची त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगणार नाहीत की तुम्हाला ते अज्युम्ड मीन मेथडनी काढा किंवा आणखीन कुठल्या मेथडनी सांगा. फक्त तुम्हाला काय, तुम्हाला मीन कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. तुम्हाला काय करता आलं पाहिजे? फक्त मीन कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. किंवा तुम्ही जर म्हणत असाल नाही सर थोडं रिवाइज होईल, आपण अज्युम्ड मीन मेथडनी आणि स्टेप डेविएशन मेथडनी पण मीन काढू, तर काही हरकत नाही. तुम्ही जर म्हणत असाल तर आपण ते कंटिन्यू करू. बट आपल्याला काय करायचंय या फाउंडेशनच्या क्लासमध्ये काय शिकायचंय? फक्त जे जे MSBTच्या मॅथमॅटिक्स साठी लागणार आहे तेवढं शिकायचंय. बाकी जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही तसं सांगा मला, मी ते कंटिन्यू करेन. ठीक आहे. आणि मेडियन एक कॅल्क्युलेट करायचंय. फक्त मेडियन साठीचा जो फॉर्म्युला आहे आठवत असेल तर चेक करा. आधी तुम्हाला मेडियन क्लास चूज करावा लागेल आणि त्यानंतर मेडियन M इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ ए मेडियन क्लास प्लस जेवढे काही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे त्याला 2 ने डिवाइड करायचंय मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. बट ही जी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे कुठली घ्यायची आहे? बिफोर मेडियन क्लास घ्यायचा आहे. आता मेडियन क्लास काय असते ते आपण नंतर बघू. ठीक आहे. डिवायडेड बाय या सगळ्याला डिवायडेड बाय काय असेल? FM असेल. FM म्हणजे काय? मेडियन क्लास फ्रिक्वेन्सी असेल. मेडियन क्लास फ्रिक्वेन्सी. मेडियन क्लास काय असेल? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि ह्याला काय करायचंय? क्लास इंटरवलनं मल्टिप्लाय करायचं. काय करायचंय? क्लास इंटरवलनं मल्टिप्लाय करायचं. S stands for क्लास इंटरवल. क्लिअर आहे? इथपर्यंत काही कळालं असेल नसेल तर काय हरकत नाही. आपण जेव्हा ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करू तेव्हा तुम्हाला ते कळायला सुरुवात होईल. ठीक आहे. ओके. चलो, आता नीट लक्ष द्या. जेव्हा जेव्हा आपण इथं एक प्रॉब्लेम घेऊ त्याच्यामध्ये काय करू? मीन फाइंड आउट करू. आता ग्रुपिंग काय करतो मी? 0 to 10 ची एक ग्रुपिंग करतो. हे जे व्हॅल्यूज आहेत मी कुणाच्या लिहितोय? XI च्या व्हॅल्यू लिहितोय. हे व्हॅल्यू कुणाच्या लिहितोय मी? XI च्या. XI मध्ये काय येईल? 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 and 40 to 50 घेऊ. बस झालं का आणखीन घ्यायचं सांगा मला? अरे आणखीन ग्रुप घ्यायचे का? बस झाले? बस झालं. बस. आणि इथं जे फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी FI आपण कन्सिडर करू. ते म्हणजे समजा इथं जर 8 आहे, इथं समजा किती घेऊ? नंबर सांगा. 10. 10 कसा? 10 और 6? 10, 10. हा 10. हे 12. काही सांगा. 6. हॅलो. हा बोला. नाही ते चॅप्टर संपलं म्हणून ते घ्यायला जाणार मी. नाही बघू तर उद्याच. मी गावाकडे गेलतो नाही. हा किती घेऊ सांगितलं? 6. हा 6. अजून काही घ्यायची इच्छा?
4. और या 2 घेऊ का 12 घेऊ? 12. ठीक आहे. आता लक्ष द्या रे, हा त्यांनी डेटा दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला मीन काढायचं आहे आणि याची मीडियन पण काढायचं आहे. तर सुरुवातीला हा जो डेटा आहे तो व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या. xi ची व्हॅल्यू काय? 0 to 10. दुसरा काय? 10 to 20, 20 to 30, 30 to 40 and lastly 40 to 50. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती पण व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये लिहून घ्या, विच इज इक्वल टू 8, 10, 6 आणि 4 आणि हे 12. इथपण कोणाला काय अडचण आहे? लगेच काय करा, समेशन ऑफ fi कॅल्क्युलेट करून घ्या. त्यालाच आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणू शकतो. मग हे किती येईल रे? 6 4 10, 10 10 20, 20 आणि 20 40, 40. 40. आता ह्याच्यानंतर थोडासा इम्पॉर्टंट पार्ट, इथं एक्स मिड ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यायची. जेव्हा ग्रुपिंग दिले असते तेव्हा काय करायचं? एक्स मिड ची व्हॅल्यू काढायची. आता एक्स मिड ची व्हॅल्यू कशी काढतात ते सांगतो. जे काय ग्रुपिंग आहे त्याचा लोअर लिमिट बघायचा, अप्पर लिमिट बघायची, दोघांची बेरीज करायचं, 2 ने डिवाइड करायचं. दोघांची बेरीज करून 2 ने डिवाइड करा. 0 + 10, 10. 10 डिवाइड बाय 2, 5. 5 कसं आलं का आलं? 4. 10 + 20, 30. 30. 30 डिवाइड बाय 2, 50. 15. 20 + 30, 50. 50 डिवाइड बाय 2, 25. 30 + 40, 70. 70 डिवाइड बाय 2, 35. 40 + 50, 90. 90 डिवाइड बाय 2. 45. चलो, जेव्हा इथं मीन कॅल्क्युलेट करायचं असेल, मीन किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू काढायचं असेल, इथं समेशन ऑफ fi इंटू xi केलं होतं आपण, डिवाइड बाय समेशन ऑफ fi केलं होतं मागच्या प्रॉब्लेमला. पण इथे xi च्या व्हॅल्यू 2 आहेत. xi च्या व्हॅल्यू किती आहेत? 2 आहेत. एक लोअर लिमिट आणि एक अप्पर लिमिट. त्याचं सोल्युशन काय केलंय? एक्स मिड घ्या. काय घ्यायचं? xi च्या ठिकाणी काय घ्यायचं? मिड घ्यायचं. म्हणजे आपल्याला दोघांचा गुणाकार करायचा. कोणाकोणाचा? ठीक आहे, इथं लक्ष द्या रे प्लीज. या दोघांचा गुणाकार करायचा आहे. fi आणि xi चं काय करायचंय? मल्टिप्लाय करायचं. मग इथे लिहायचं fi इंटू एक्स मिड. तर काय येईल रे? 8 5 जा 40, 10 5 जा 15 जा 110, 150. 25 एक्का अगेन 150, 35 4 जा 140 आणि 45 इंटू 12 विच इज इक्वल टू किती आलं रे? 540 आलं का? आलं. या सगळ्यांची ऍडिशन करा. समेशन ऑफ fi इंटू एक्स मिड असते. कळालं? मग इथे चेक करा. 150 150 300, ठीक आहे, 300 400 480 480 आणि 480 900 800 920 920. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 22, चला 2 7 8 9 10. 1020 आलं का? आलं. 1020 आलं. हो आलं. मग या व्हॅल्यू मध्ये पुटअप करा. काही चेक करा. 1020 डिवाइड बाय 40, 0 0 कॅन्सल. 4 1 4, 4 2 8, 8 झाले म्हणजे 2 उरले. 4 पंचे 20, ठीक आहे, पॉइंट झाला. अजून कोण उरले? 2, 4 पंचे 20, तर 25.5 आलं का? आलं. मीन कसं काढलं का आलं? ह्याला डायरेक्ट मेथड म्हणतात. याला काय म्हणतात? डायरेक्ट मेथड. कुणाला अज्युम्ड मेथडनी काढायचं का नको? हो.
मी काय विचारतोय, आपल्याला मीन काढण्याशी मतलब येत असतात. ठीक आहे, फक्त तुमचं समाधान करण्यासाठी जर तुम्हाला जर इच्छा असेल तर आपण अज्युम्ड मीन मेथडने जाऊ शकतो. ठीक आहे, जर इच्छा असेल तर, नसेल तर ठीक आहे. मीन कळालं का ते सांगा मला. हो. चलो, मग आता मीडियन काढण्यासाठी तुम्हाला आणखीन एक स्टेप करावं लागते, ते म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली करायची, ते पण लेस दॅन वाली. काय करायची, लेस दॅन वाली. ठीक आहे, आता मला सांगा 10 और लेस दॅन 10 मध्ये 8 येईल, येस और नो? 10 और लेस दॅन मध्ये काय येईल, 8 येईल. 20 और लेस दॅन 20 मध्ये काय येईल रे, 18. 30 और लेस दॅन 30 मध्ये, हा 30 और लेस दॅन 30 मध्ये 24. हा 40 और लेस दॅन 40 मध्ये 28. आणि लास्टली 50 और लेस दॅन 50 मध्ये काय येईल, 40. यांची व्हॅल्यू आली पाहिजे शेवटी. ते कळालं का ते सांगा. आता जे काही एन आलंय त्याला 2 ने डिवाइड करा. 40 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 20. क्लिअर आहे, येस और नो? आता 20 कुठल्या कॅटेगरीत बसते बघायचं. मला सांगा 8 किंवा 8 पेक्षा कमी मध्ये 20 येते का, नाही. 18 किंवा 18 पेक्षा कमी मध्ये 20 येते का, नाही. 24 और 24 च्या लेस दॅन 20 येते का, यस. तर हा तुमचा रेड कलरचा काय झाला, रेड कलरचा काय झाला, मीडियन क्लास. काय झाला, मीडियन क्लास. त्याच्यामध्ये लोअर लिमिट कोण आहे सांगा बरं जरा मला. 20. लोअर लिमिट 20 आहे, म्हणजे आता मीडियनचा. आणि जे आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणलो होतो बिफोर ए मीडियन क्लास, ती किती असेल, 18. मीडियन क्लास फ्रिक्वेन्सी किती आहे रे, 150. मीडियन क्लास फ्रिक्वेन्सी किती आहे, 6 आहे. 6 आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं एच किती आहे, क्लास इंटरवल 30 मायनस 20 इज इक्वल टू 10. ठीक आहे, मग आता मीडियनचा फॉर्म्युला आहे एम इज इक्वल टू एल प्लस एन डिवायडेड बाय 2 मायनस सी एफ विच इज ए बिफोर मीडियन क्लास. ठीक आहे, डिवायडेड बाय एफ एम इंटू एच. व्हॅल्यू चेक करा. 20 प्लस 20 मायनस 18 डिवायडेड बाय 6 इंटू 10. कॅल्क्युलेशन करून मला मीडियन कोणी सांगेल का, कॅल्क्युलेशन करून मला मीडियन कोणी सांगेल का. चलो 20 ला 20 प्लस 20 मायनस 18 किती येते रे, 2 बाय 6 इंटू 10. आता चेक करा 2 इंटू 10 20 येते, तर 20 प्लस 20 डिवाइड बाय 6. आणि 20 बाय 6 ची व्हॅल्यू काय येते रे, 3.333. तर आन्सर आलं 23.33. हे कळालं का ते सांगा मला. पक्का, चल इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का, नाही. चल मला सांगा, आपण जे 3 टाइपचे डेटा पाहिले, फर्स्ट रॅन्डम डेटा, सेकंड अनग्रुप्ड डेटा, थर्ड ग्रुप्ड डेटा. ह्या सर्व डेटावरून आपण मीन कॅल्क्युलेट केलं, मीडियन कॅल्क्युलेट केलं. फक्त मला सांगा तिन्ही टाइप मध्ये मीन आणि मीडियन तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येईल. चलो, जर हे येत असेल तर MSBTच्या एक्झाम साठी तुम्हाला पुढचा जो पार्ट आहे मीन डेविएशन बाय मीडियन मेथड, मीन डेविएशन बाय मीन मेथड,
किंवा स्टँडर्ड डेविएशन बाय मीन मेथड, जे जे काही क्वेश्चन्स येणार आहेत ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, चलो मग आता याच्यावर न्यूमेरिकल घ्यायचे का नवीन बीट मंडे पासून स्टार्ट करायचा? नवीन बिलिंग स्टार्ट करा मंडे पासून. का म्हणते दिदी? मंडे पासून स्टार्ट करा नवीन बिल. चल ठीक आहे. जर समजा कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे आपले कोणी फ्रेंड्स आहेत त्यांना सांगू शकता की आपलं ऍप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला. ठीक आहे, हे मी कंटिन्युअसली सांगत राहीन, कारण जोपर्यंत तुमच्या फ्रेंड्स पर्यंत ह्या गोष्टी जाणार नाही, ऑनलाईन मध्ये क्लासेस सुरू आहेत म्हणून पण सांगा कंटिन्युअसली. ठीक आहे, जर कुणाला काही डाऊट, कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता, नाही तर मीटिंग एंड करू शकता. ठीक आहे.